नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गणपतीसाठी यंदा कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 5,000 जादा बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. गणेशोत्सव म्हणजे कोकणामध्ये अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा सण असतो आणि त्यामुळे कोकणातले चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत, ज्येष्ठ नागरिकांना 100%, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50% तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 4,300 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा या बसेसची संख्या 5,000 एवढी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एकंदर 54 कर्मचाऱ्यांना आणि 49 लिपिकांना बढती देण्यात आली होती. मात्र बढती देऊनही त्यांना कारभार न मिळाल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजन पसरलं आहे. 15 दिवसांपूर्वी ही पदोन्नती झाली होती. मात्र त्यानंतरही आहे तेच काम त्यांना करावं लागत असल्याने त्यांच्यामध्ये काहीशी निराशेची भावना आहे. ठाणे महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. तसंच काही पदोन्नतींबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या सेवेतील 38 उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली. 54 वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. तसंच 49 कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यापाठोपाठ अग्निशमन प्रणेता आणि या पदावर 19 जणांना, तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर 2 जणांना प्रमोशन देण्यात आलं. एकंदर 158 जणांना प्रमोशन देण्यात आलं. प्रमोशनच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र वरिष्ठ लिपिक आणि उपकार्यालयीन अधीक्षक यांना प्रमोशन मिळून 15 दिवसाचा कालावधी लोटला तरी अद्याप पदाचा कार्यभार देण्यात आला नसल्याने ज्या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे त्या जागा रिक्त नसल्यामुळे त्यांना कारभार देण्यात आलेला नसल्याचं महापालिकेच्या सूत्रांनी सांगितलं आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने 10 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं उद्घाटन काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झालं. ऊर्जा तरुणाईची असं यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं सूत्र आहे. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी ठाणे महापालिकेतील पहिल्या मजल्यावरील धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे हे मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की 10 ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथॉन याचं आयोजन होत आहे त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी, जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल. साधारणतः 6 वर्ष नंतर आपण हा आयोजन करत आहोत आणि आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास 30,000 नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ॲप आधारित सेवा बंद करणं म्हणजे ठाणेकरांचा प्रवास अधिक अडचणीचा करणं, असं मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं आहे. विधान परिषद अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरामध्ये कार्यरत असलेल्या ॲप आधारित बस सेवांवरील कारवाईकडे शासनाचं लक्ष वेधलं. सिटी फ्लो आणि उबर शटलसारख्या सेवांवर परवाना नसल्याच्या कारणावरून कारवाई होत असली तरी या सेवांमुळे दररोज हजारो प्रवाशांचा प्रवास सुलभ होतो, असं त्यांनी अधोरेखित केलं. यावेळेस बोलताना श्री डावखरे यांनी या ॲप आधारित सेवा ठाणे ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 40 ते 50 हजार नोकरदारांसाठी उपयुक्त ठरले आहेत. वेळेचं नियोजन, प्रवासातील आराम आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने या सेवा केवळ राहिलेल्या नसून दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. मुंब्रा रेल्वे अपघातांसारख्या घटनांमुळे पारंपरिक वाहतुकीवरील ताण वाढलेला असताना पर्यायी प्रवास सेवांची आवश्यकता अधिक ठळकपणे समोर आली आहे. ॲप आधारित बस सेवा या दृष्टीने सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आरामदायी असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे. ठाणे शहराच्या झपाट्याने विकास होत असताना लोकसंख्येवर देखील भाष्य करताना ॲप आधारित सेवा या त्रुटी भरून काढतात आणि त्या बंद पडल्यास नागरिकांचे हाल होणार आहेत. प्रशासनाच्या नियामक अंमलबजावणीतील त्रुटी प्रवाशांच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरत आहेत, असं त्यांनी सूचित केलं. अशा प्रकारे शासनाने व्यापक आणि समन्वयात्मक दृष्टिकोन स्वीकारून तातडीने पावलं उचलावीत, अशी मागणी श्री निरंजन डावखरे यांनी केली आहे. या सेवा तात्काळ बंद होऊ नयेत, त्याऐवजी नियमबद्ध करून सुरू ठेवाव्यात. प्रवाशांना त्रास होणार नाही याची शासनाने हमी घ्यावी, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली. ॲप आधारित सुमारे 800 बसेस हे चालवले जातात. त्यापैकी 500 बस हे उबर शटल सेवेचे आहेत. त्यामुळे ॲप आधारित बस सेवा ही महत्त्वाची समजली जाते. सभापती महोदय, एका अर्थी जी लाईफलाईन आपली लोकल रेल्वे आहे त्याच्यावरती प्रचंड ताण आहे. आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी मुंबऱ्याला झालेला अपघात सगळ्यांनीच बघितला. त्याच्यामधले बरेचसे आपले सदस्य त्या तिकडे भेटही दिली. माझी सभापती महोदय, या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने स्पेसिफिक विनंती हीच आहे की सदर ॲप आधारित बस सेवा हे अचानक बंद केल्यामुळे अनेक प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. सदर परिस्थितीमध्ये पूर्वपदावर आणण्यासाठी या सगळ्या बस सेवा मी हे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत आहे. दिवा येथील कचरा भूमीमुळे पर्यावरणाचं नुकसान झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महापालिकेला 10 कोटी 20 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयासंदर्भात अपील करणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. दिवा शहरात ठाणे महापालिकेची कचराभूमी होती. महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृहसंकुलं, आस्थापनांना कचरा गोळा करून तो दिवा कचराभूमीत नेला जात होता. महापालिका क्षेत्रात दररोज 1000हून अधिक टन कचरा निर्माण होतो. कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर तयार झाले होते. तसंच रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. या कचराभूमीमुळे जैवविविधता धोक्यात आल्याचं पर्यावरण रक्षण मंडळाचं म्हणणं आहे.
लवादाने या संदर्भात दंड ठोठावल्याने महापालिकेने 10,20,00,000चा दंड भरण्याचे आदेश दिले. दरम्यान या संदर्भात अपिलात जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.